अतिवृष्टी झालेली असताना सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं होतं। 31,628 कोटी रुपयाचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। 31,628 कोटी किती पोहोचले? काय काय सांगितलं त्यास? खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये। माझं आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे, एक तरी शेतकरी आणून दाखवा की ज्याला 3,47,000 रुपये मिळाले। ती योजना आता बंद सरकारने बदललेली आहे सभापती महोदय। खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये देण्याची घोषणा प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। माझं आपल्या मार्फत सरकारला आव्हान आहे की 3,47,000 रुपये दिलेला एक तरी शेतकरी या महाराष्ट्रात दाखवा। सरकारने 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय, परंतु एकाही शेतकऱ्याला 3.47 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी मिळाले। अजूनही एक जमीन खरडून गेलेली बनवायला 2-2, 4-4, 5-5 वर्ष लागतात। आपण ग्रामीण भागातल्या जमीन खरडून जाणं शहरातल्या लोकांना कळत नसेल, जमीन खरडून जाणं काय प्रकार आहे। 3,47,000 मध्ये खरडून गेलेली जमीन नीट करतात नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। पण बुडत्याला काडीचा आधार, किमान त्यांनी काहीतरी होईल। आणि म्हणून 3,47,000 रुपये मला सरकारने देण्याची घोषणा दिली होती। आज हे 31,628 कोटी रुपये कुठं मिळाले हा आपल्या मार्फत माझा सरकारला प्रश्न आहे सभापती महोदय। कित्येक जनावरं वाहून गेल्या, म्हशी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, गाई वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या सभापती महोदय। किती लोकांना पैसे मिळाले? मिळाले नाही। परवा एका शेतकऱ्याला बैलाचा फोटो आला लातूरचा सभापती महोदय। मी लातूरला गेलो होतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्याला बैल द्या। सांगतो पुढं, मी जाऊन आलो, काय काय झालेलं सांगतो। बैल दिला, आजारी बैल दिला, बाशा बैल होता, बाशा बैल दिला, सांगतो बाशा बैल दिला। आजारी बैल होता गोशाळेतला, तो दिला, तो तिथंच बसला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याला जो पाहिजे तो बैल घेऊन द्या। रेणापूरच्या बाजारात गेले, एका या प्रस्तावामध्ये कापूस उत्पादकता मिशन विषयी बोललेलं आहे। कोणतं कापूस उत्पादकता मिशन सरकार राबवतंय? काय स्थिती कापसाची? आज उत्पादन वाढवायचं आणि कापसाला भाव काय? कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव मिळायला लागला, आयात शुल्क कमी करून टाकलं, कापसाचे भाव खाली आले। शेतकऱ्याला असं वाटलं बरं चला ठीक आहे 10,000 11,000 यावर्षी मिळतील। शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये 10,000 11,000 11,500 रुपये मिळायला लागले। टेक्सटाईलची मोठी टीम केंद्राच्या मंत्र्यांना भेटली, आयात शुल्क कमी केलं आणि दनादन या देशामध्ये कापूस यायला सुरुवात झाली सभापती महोदय। कापसाचे दर खाली आले। मला असं वाटतं आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचा कापूस उपलब्ध आहे। जो कोणता लागतो ती क्वालिटीचा कापूस या देशामध्ये उपलब्ध असताना आपण आयातीला प्रोत्साहन देतो आणि आपल्या शेतकऱ्याला दर देत नाही। मला असं वाटतं ही व्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सभापती महोदय। आज MSP दराने खरेदी होत नाही, कुठंच होत नाही। त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही, सरकारने त्याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे। CCIचे केंद्र कुठं सुरू आहे ते दाखवा। CCIचे केंद्र सुरू असले पाहिजे कापसासाठी, कुठं CCIचे केंद्र नाही। आणि म्हणून एकीकडे आपण अशा पद्धतीनं कापूस उत्पादकता मिशन करत असताना या कापसाच्या भावाचं काय? शेतकऱ्याला खर्च किती येतो? शेतकऱ्याला मिळतं काय? शेतकऱ्याची बाजारपेठ आहे का? वाटतं या प्रश्नाकडे सरकार पूर्ण दुर्लक्ष करतं। एकीकडे उत्पादन आम्ही शेतकऱ्यांनी वाढवायचं आणि त्याला बाजारात जर भाव नसेल तर तो शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही सभापती महोदय। आणि म्हणून मोठ्या घोषणा सरकार करते, कापूस उत्पादकता मिशन काय झालं याच्यातून? शेतकऱ्याच्या आत्महत्या किती झाल्या मी त्याच्यावर येतो, पण मला असं वाटतं अशा पद्धतीनं खोट्या घोषणा सरकार करत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्महत्येकडे सरकार वळवतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही। सभापती महोदय, आज या सगळ्या महाराष्ट्रामध्ये 8 तास वीज देतो अशा पद्धतीनं सरकारची घोषणा आहे। इथं मंत्री बसलेले खाजगीत काय बोलतात मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। 8 तासाची वीज शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये 1 मिनिट वीज गेली तर सगळ्या पेपरला बातम्या येतात, टीव्हीवर बातम्या येतात। शेतकऱ्याला 8 तास वीज आहे, मोठ्या मुश्किलीने 2 तास वीज मिळत नाही सभापती महोदय।
अर्धा तास सुरू झालं का अर्धा तास ड्रीप होतं, पुन्हा बंद पडतं, पुन्हा 1 तासाने सुरू झालं का पुन्हा अर्ध्या तासाने बंद पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं आताच्या घडीला शेतकऱ्यांची व्यथा आहे. सिंगल फेज असेल, डबल फेज असेल, गावातल्या लाईट असेल, शेतातल्या लाईट असेल, ही चालू आहे तर ही बंद आणि ही बंद असेल तर ही चालू, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून शेतकऱ्याविषयी सरकार एवढ्या घोषणा करत असताना या बेसिक महत्वाच्या विषयाकडे सरकारचं कोणतंही लक्ष नाही सभापती महोदय. जर वीज नाही तर मागेल त्याला सौर पंपाची योजना केलेली. आता वीजचं कनेक्शन कुठंच मिळत नाही. कित्येक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं पण विजेचं कनेक्शन मिळत नाही. काही काही ठिकाणी विजेची आवश्यकता आहे. कारण जरा सचिव मंडळी जर तुम्हीच गुपचूप असा ना, ते आपलं प्लॅनिंग करत पुढचं. हा पण जोरात ओढून नको. हळू करा. आणि म्हणून जर वीज नसेल तर सौर पंप घ्या, मागेल त्याला सौर पंप. आज ठिकठिकाणी सौर पंपाच्या विषयी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कारण सरकार विजेचं कनेक्शन देत नाही, वीज आपल्याकडे तेवढी उपलब्ध नाही आहे. पण मागेल त्याला सौर पंप याची सुद्धा मला असं वाटतं आताच्या घडीला स्थिती चांगली नाही सभापती महोदय. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना लागलं ते चांगलं आहे, पण आज मागणी आहे मोठ्या प्रमाणात सौर पंपाची, परंतु सरकार हे मागेल त्याला सौर पंप देऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या महाराष्ट्रात आहे. जलसंधारणाविषयी या सगळ्या प्रस्तावात म्हटलेलं जलसंधारणाची काय स्थिती आहे? सरकार घोषणा करतंय शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर कशासाठी चालू आहे? मग जर जलयुक्त शिवारचे पहिले टप्पे, दुसरे टप्पे, तिसरे टप्पे तुम्ही सुरू करता, तुमच्या पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी करता? जलयुक्त शिवार मधून मग 7-7 हजार आणि 8-8 हजार गावाला टँकर का चालू आहे? आज या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सभापती महोदय. आज 22-23 तारीख आहे. खरं तर 22-23 तारखेला पेरणी व्हायला पाहिजे. आपल्याकडे 7 तारखेला 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होत असतो, परंतु अजून मृगाचा सुद्धा पाऊस आला नाही. दुसरं नक्षत्र आलेलं आहे सभापती महोदय. आपण जलयुक्त शिवाराच्या गोष्टी करतो, जलसंधारणाच्या गोष्टी करतो. काय स्थिती आहे जलसंधारणाची? 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे. तुम्ही मोठ्या टिमक्या वाजवता की राज्य सरकारची ही योजना सुरू झाली, जलसंधारण. असं केलं काय केलं तुम्ही? अजितदादाच्या नावानं 17,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही बोलत होता, 70,000 कोटीचा. आता काय त्या जलसंधारण जलसंपदामध्ये मोहित कंबोज सारखा माणूस येऊन ते खातं चालवतो. तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा तर मोहित कंबोजला फोन करा म्हणून सांगतो. मी चांगला विषय मांडताय, छान मांडा. जलसंपदा विषयी बोलत होतो. काही प्रोजेक्ट सभापती महोदय सिंचनाचे त्या सचिवांना बोलायला गेलं तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं गेलं. आपण शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय. माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही. बोलतो. बरं, मला त्या व्यक्तीचं, चला नाव नाही घेत त्या व्यक्तीचं, मला त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला फोन करा मग होईल. मला सांगा काय संबंध आहे? मी शेतकऱ्याच्या विषयी चर्चा करतो सभापती. मला काय घेणं नाही त्या व्यक्तीशी. ते कोण आहे मला काय घेणं, मी कधी पाहिलेलं पण आहे, कोण आहे काय मला माहीत पण नाही आहे. पण मी सांगतो या कथा व्यथा आहे सभापती महोदय. तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना जलसंधारण, तर जलसंधारणमध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे. मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे हे सांगणं. आणि यांच्यात पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन. मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, हे पण मी दाखवेल. मग दानवे साहेब मूळ पदावर, दानवे साहेब मूळ. मला त्या विषयावर जायचं नाही, मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय. मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. आपण गाळ काढायची योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला. मग 7-7 हजार गावामध्ये टँकर चालू आहे, हा मी मुद्दा मांडलेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधारणाचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही. महाडीबीटी प्रणालीविषयी सुद्धा या प्रस्तावात बोललेले आहे सत्ताधारी पक्षाकडे. मी म्हणेल खूप मंडळींना बोलायचं आहे, थोडं छान बोलताय तुम्ही, लागेल पण नाही असं तुम्हाला पण बोलायचं आहे, तुम्हाला वेळ द्यावा म्हणून सांगतो. नाही मी त्यांना अडवत नाही भाई, त्यांना अडवत नाहीये मी. नाही बोलत भाई. सभापती महोदय, ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी महाडीबीटीचा प्रयोग केला जातो. एवढ्या प्रलंबित याद्या आहे आत्ताच्या घडीला. शेतकऱ्याचं अनुदान प्रलंबित आहे, प्रतीक्षा यादी मोठी आहे.
आणि म्हणून या महा-DPTचा उपयोग करत असताना मला असं वाटतं की आपण या सगळ्या यंत्रणेचा नीट वापर होत नाही आणि या तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, याचे अनुदान या महा-DPTच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्यात याद्या आधी टाकावं लागायच्या, आता नव्यानं लाईव्हमध्ये घेतल्या जातात. परंतु मला असं वाटतं या महा-DPTचा पाहिजे तेवढा फायदा अजूनही शेतकऱ्यांना होत नाही. सभापती महोदय, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत. आज अनेक योजनेचा उल्लेख केला की बळीराजा शेत पानंद योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना. बळीराजा शेत पानंद योजना कुठे मिळते सभापती महोदय? तालुका पाहून, माणूस पाहून, व्यक्ती पाहून, आमदार पाहून बळीराजा शेत पानंद योजना दिली जाते सभापती महोदय. एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात 1000 गावाला आहे, तर एका तालुक्यामध्ये 50 गावाला सुद्धा बळीराजा शेत पानंद योजना मिळत नाही. हा कोणता प्रकार आहे? हा प्रकार कोणता आहे? नियम आहे लोकसंख्येनुसार सगळीकडे दिलं पाहिजे. ज्या तालुक्याची, ज्या भागाची, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्या पद्धतीनं बळीराजा शेत पानंद योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु एकीकडे या योजनेची अशा पद्धतीनं सभापती महोदय होत नाही. पानंद योजना कशासाठी सुरू केली आपण? आज आमचं शेत आतमध्ये 2 किलोमीटर रस्त्यावर यावं लागतं, मला माल घ्यावा लागतं. माझ्याकडे अद्रक आहे, टमाटे आहे, कोबी आहे, कांदा, जे काय असेल ते रस्त्यावर घेऊन यायचं. मला ट्रॅक्टर लावावं लागतं, मला बैलगाडी घेऊन जावं लागते, त्याला रस्ताच नाही. आणि म्हणून या पानंद योजना ज्या आहे ह्या शेतकऱ्यांसाठी आहे का सत्ताधारी पक्षातल्या गुत्तेदारांना देण्यासाठी? हा पण माझा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं पानंद योजनेचा उद्देश हा अतिशय प्रामाणिक आहे की सर्वसामान्य शेतकरी जो आतमध्ये राहतो, तांड्यावर राहतो, वस्ती करून राहतो, त्याला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी कसा तरी रस्ता असावा. परंतु या रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर ज्याची गरज आहे, मला असं वाटतं तहसीलदारांना, कलेक्टरांना याचे अधिकार देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. बऱ्याच ठिकाणी पालकमंत्री अशा पद्धतीनं या पानंद योजना ठरवतात आणि मला असं वाटतं शेतकऱ्यावर याचा अन्याय होतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली.